आजच्या दोन अतिशय महत्त्वाच्या बातम्या। एक तर आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन पाहायला मिळेल। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष या खरं तर राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहे। संपूर्ण राज्यभर आज हे आंदोलन होईल। मुंबईतील शिवाजी पार्क जवळील खरं तर हे आंदोलन या परिसरात करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावल्याचं कळतं। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। छगन भुजबळ, अतुल सावेंसह इतर नेते या बैठकीला उपस्थित राहतील। मराठा समाजाच्या जीआर बद्दल बैठकीत चर्चा होईल। आता या दोन्हीही बातम्या सविस्तर पाहूयात। सर्वात प्रथम ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने केली जाते। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष या आंदोलनात सहभागी होतील। संपूर्ण राज्यभर हे आंदोलन चालेल। मुंबईतील शिवाजी पार्काजवळील खरं तर परिसरात हे आंदोलन होणार आहे। शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येणार आहे। या ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला उपस्थित राहतील। तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? खरं तर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। मेघना, नक्कीच जनसुरक्षा कायद्याला विरोध हा महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय। एकूणच आपण जर पहिल्यापासून पाहिलं तर जनसुरक्षा कायदा विरोधी समितीकडून घेण्यात आलेल्या आंदोलन असतील, सभा असतील, याला सुद्धा ठाकरे गटाने उपस्थिती लावली होती। आज शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानावरती आंदोलन करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे। खरं तर या आंदोलनाला महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भाकप, माकप आणि इतर सुद्धा काही पक्ष जे आहेत, संघटना आहेत, त्या सुद्धा उपस्थित या आंदोलनाला राहणार आहेत। ज्याप्रमाणे वायबी चव्हाण सेंटर येथे जी सभा झाली होती, या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा कायदा विरोधी समितीला एक या ठिकाणी सांगितलं होतं की या आंदोलनामध्ये, या तुमच्या लढ्यामध्ये शिवसेना नेहमी सहभागी राहील। त्याचप्रमाणे आज काही महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत, शिवसेनेचे बडे नेते जे आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे सुद्धा या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे ते सरकारला एक तीव्र इशारा देण्यात येणार आहे। स्वप्नील, खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आली असं म्हणता येईल का? नक्कीच मेघना, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हे शक्तिबळ दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का, असं सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे ॲक्शन मोडवर पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे ठाकरे गट सुद्धा ॲक्शन मोडवरती आहे। आज सुद्धा मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे, यातून महाविकास आघाडीची ताकद ही कुठेतरी दाखवण्याचा एक प्रयत्न होईल आणि एकूणच जनसुरक्षा कायदा विरोधी समिती जी आहे ती सुद्धा यामध्ये सहभागी असणार आहे। त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा रद्द करण्याची मागणी आहे ती सुद्धा या ठिकाणी मांडण्यात येणार आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।